आपल्याला नंतर 2-2 ची 3-3 ची लाईन लावायची आहे. सर्व उपासक उपासिका यांना आग्रहाची विनंती आहे. परमपूज्य जन सुगत वंश महाथेरो यांच्या महाप्रयाण निमित्ताने आपण या ठिकाणी शोभायात्रेमध्ये सहभागी आहोत. शोभायात्रेचा मार्ग आपण आलो त्याच पद्धतीने स्ट्रेट राहील. सुरुवातीला भिक्खू संघ राहील, त्यानंतर भगिनी 2-2च्या रांगेमध्ये आपण उभं राहणार आहोत आणि पलीकडे मग भगिनींना विनंती आहे कृपा सर्वांनी शांतता गोंधळ करू नका. अत्यंत शांत पद्धतीने आपण या भीमयात्रेमध्ये सहभागी होणार आहोत. माता भगिनींना सूचना आहे, बंधूंना सूचना आहे की आपण कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता अत्यंत शांततेने. अशोक थोडं समोर घेतला की नाही. अशोक गाडी आपण 15-20 फूट पुढे घेणार आहोत. आपण शांत चित्ताने या ठिकाणी भंतेंच्या अंत्ययात्रेमध्ये आपण सहभागी झाला आहात. शांतता ग्रहण करणे हीच आपली खरी पूज्यपाद भगवंत यांना श्रद्धांजली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. अत्यंत शांततेने शिस्तबद्धतेने ही अंत्ययात्रा निघणार आहे. आपण विद्यापीठन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहो अमर रहो. सुगत वंश म्हणते अमर रहो अमर रहो अमर रहो. सुगत वंश पंचायती अमर रहे. अमर रहो अमर रहो. सुगत वंश पंचायती अमर रहे. शांतता ग्रहण करा. और लाइन में वही तो मौलाना था मराठी में लाइन में वगैरह. हाँ
त्यांना मागे होऊन जा, मागे होऊन जा. विनंती आहे सर्वांना, त्यांना मागे होऊन जा. कोणी पुढे चाललं का? कोण झेंडा पुढे घ्या ना, काय झेंडा घ्या, पुढे घ्या, नाही, पुढे घ्या, पुढे झेंडा घ्या. नाही, पुढे घ्या, पुढे मागे घ्या. चला. मागे घ्या, मागे घ्या झेंडा. एक नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से नमो नमो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से विनंती आहे सर्व महिला आणि पुरुष मंडळी आपण डोनेट करायला देणार आहोत. Sanghan saranang gacchami. मागे मागे
अनित्यावत संकारा उपादो वैदमिनो उपद्युक्त निरुद्धन्ते ते संयुत समोसुतो अनित्यावत संकारा उपादो वैदमिनो उपद्युक्त निरुद्धन्ते ते संयुत समोसुतो अनित्यावत संकारा अंतयात्रा आहे.
कार्यकर्त्यानंतर सत्य सुभेदारांग जमदर्शी त्याप्रमाणे उपस्थित झालेले आहे. त्याचप्रमाणे आणि म्हणून लक्षात ठेवा मी बोलत नाही हे आनंदबंधनी बोलत नाही हे बोलत आहे फक्त सुगत वंश डॉक्टर सुगत वंश बोलत आहे हे लक्षात ठेवा.
आणि म्हणून जसं गुरुजी म्हणतो कृतज्ञता मार्ग पंचवीय करून किती पुढे संस्कृतीचे लाभ झाले मला माहित आहे आणि या प्रकारे करता येते. धम्मदूत म्हणून जळगावला पाठवण्यात आले होते. कुठे म्हणते जळगावच्या या खानदेशामध्ये त्यांचा सर्वीकडे विकास होता. त्यांचे म्हणून रचना आणि मजबूती त्याने कुणालाही दुःख दिले नाही, त्याने कुणालाही त्रास दिला नाही. पूज्यभंत एक महान त्यागी असे महाभिक्खू होते. पूज्यभंत एक महान शिलवान भिक्खू होते आणि त्यांच्या शिलाचा सुगंध सर्वत्र पसरलेला आहे. त्यांच्या त्यागाचा सुगंध सर्वत्र पसरलेला आहे. पूज्यभंत एक महान
जळगावच्या आमच्या यात्रेमध्ये आहे. प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून भिक्खू आलेले आहेत. आता भगवंत सुगतवंशी आमच्या दर्शनासाठी लातूरवरून आमचे भिक्खू तयारच आलेले आहेत. त्यांच्यासून बाकीचे भिक्खू आलेले आहेत आणि माझ्यासोबत औरंगाबादहून भगवंत डॉक्टर सत्यपाल महात्मे हे भगवंताच्या दर्शनासाठी आले. राहणार आहे. सुरुवातीला कृपया शासकीय त्यानंतर या ठिकाणी उच्च भदंत जनसुगत म्हणजे महादेव घेताना हात जोडणार हात जोडूया बंधू भगिनींना विनंती आहे. हॅलो हॅलो सर्वांनी एकदा गोंधळ करू नका. या पेटीला उचलण्यासाठी फक्त 8 लोकांची गरज आहे. विनाकारण गोंधळ करू नका आणि सर्वांना नम्र विनंती आहे कृपया बंदीचा आहे. महिलांनी आसनावरतीच बसायचं नाहीये, जाटीवाटीनं आपण बसायचं. लक्ष्मण चालू आहे. आपल्यासाठी विहाराचा वरचा भाग हा सुद्धा रिक्त केला गेलेला आहे. काही लोक विहाराच्या वरच्या साईडला सुद्धा जाऊ शकतात. कृपया त्या साईडचे जे मंडळी आहेत उपासकांना विनंती आहे कृपया त्या विहाराच्या पायऱ्या विधी सुरू होणार आहे. विधी सुरू अल्पशा करायचे आहे आणि भारतीय लोकांचे भोजन विधीच्या नंतर आहे. विधी होणार. विधिवत रीतीनं धम्मसंस्कार हा संपन्न होणार आहे. या महाप्रयाण धम्मरॅलीचं अंत्य धम्मविधीमध्ये आणि संस्कारामध्ये या ठिकाणी रूपांतर होत आहे. या ठिकाणी भंते डॉक्टर सुमेध महास्तवी जम्बोदीप श्रीलंका बुद्ध विहार सारनाथ अध्यक्ष यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी सूत्रपठण